पुणे एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र कालांतरानं राजकीय समीकरणं बदलली, दोन शिवसेना झाल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अस्तित्वात आला. आता पुण्यात एकेकाळी आमदार असणाऱ्या शिवसेनेसमोर नगरसेवक टिकवण्याचंही मोठं आव्हान निर्माण झालं असतानाच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. एक दोन नव्हे तर तब्बल 5 नगरसेवक हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडत भारतीय जनता पक्षाचं कमळ हाती घेत आहेत. हे 5 नगरसेवक नेमके कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे आणि या नगरसेवकांचा पक्ष सोडल्यामुळं शिवसेनेला कसं नुकसान होऊ शकतं आणि एकंदरीत शहराची समीकरणं कशी बदलू शकतात यावरच आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण सुरुवातीलाच जसं म्हटलं तसं शिवसेनेचा एकेकाळी बालेकिल्ला अशी पुणे ची ओळख होती. पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर चंद्रकांत मोकाटे असतील, शशिकांत सुतार असतील, विनायक निमन असतील असे शिवसेनेचे मातब्बर आमदार या शहरातून निवडून गेल्याचं पाहायला मिळालं. अगदी दीपक पायगुडे सुद्धा पुणे शहरातून आमदार म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र त्यानंतर कालांतरानं जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये शिवसेनेला उतरती कळा लागली. एकेकाळी पुणे महानगरपालिकेमधला मातब्बर, पुणे शहरातला महत्त्वाचा पक्ष असणाऱ्या शिवसेनेला 2017च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अवघे 10 नगरसेवक जे आहेत ते निवडून आणता आले आणि या 10 नगरसेवकांमधले 5 नगरसेवक हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर समीकरणं बदलली. ही समीकरणं बदलल्यानंतरही पुणे शहरातून जर आपण पाहिलं तर नाना उर्फ प्रमोद भानगिरे हे एकमेव नगरसेवक होते जे शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेले. उर्वरित नगरसेवक जे आहेत ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. मात्र आज हे 5 नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये पहिलं नाव महत्त्वाचं आहे, अर्थातच बाळा ओसवाल. बाळा ओसवाल म्हटलं की दक्षिण पुण्यातला एक महत्त्वाचा चेहरा म्हणून बाळा ओसवाल हे डोळ्यासमोर येतात. बाळा ओसवालांनी 15 वर्ष पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. दक्षिण पुण्यातला शिवसेनेचा महत्त्वाचा चेहरा म्हणून बाळा ओसवालांची ओळख आहे. बाळा ओसवाल हे पक्ष संघटनेमध्येही ऍक्टिव्हली काम करताना आपल्याला पाहायला मिळत होते. पक्ष संघटनेमध्येही अनेक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या बाळा ओसवालांनी सांभाळल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी वाहतूक व हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये जे 5 नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करतायत त्यामध्ये बाळा ओसवाल यांचाही समावेश आहे. यानंतरचं दुसरं नाव आपण पाहिलं तर ते येतं विशाल धनावडे यांचं. विशाल धनावडे हा पुण्यातल्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघातला महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. 2019ची निवडणूक जी आहे ती विशाल धनावडे यांनी कसबा मतदारसंघातून मुक्ताताई टिळक यांच्या विरोधामध्ये लढली देखील होती. साधारणतः 17 ते 18 हजार मताधिक्य जे आहे ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विशाल धनावडेंना मिळाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून विशाल धनावडे हे सातत्याने निवडून येत होते. शिवसेनेतला एक आक्रमक चेहरा म्हणून विशाल धनावडे यांची ओळख होती. ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी अतिशय प्रभावीपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणारे पुण्यातले नगरसेवक अशी विशाल धनावडे यांची ओळख होती. मात्र विशाल धनावडे यांची नाराजी जर आपण पाहिली तर विशाल धनावडे ज्यावेळी विधानसभेची निवडणूक होती, या विधानसभेच्या निवडणुकीवेळीही विशाल धनावडे यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. कारण आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं विनायक निमन, दीपक पायगुडे आणि चंद्रकांत मोकाटे असे मातब्बर आमदार ज्या पुणे शहरात निवडून आले, शशिकांत सुतार यांचे सारखे मातब्बर आमदार ज्या शहरातून निवडून आले, त्या ठिकाणी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ शहरामध्ये 1 आणि जिल्ह्यामध्ये 1 अशा 2 जागा सुटल्या होत्या. शहरामधली कोथरूड विधानसभा मतदारसंघाची जागा होती ज्या ठिकाणी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे निवडणूक लढवत होते आणि दुसरी जिल्ह्यामधली जर आपण पाहिलं तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातली बाबाजी काळे यांची जागा होती. अवघ्या 2 जागा पुणे
शहर आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेला सुटल्या गेल्या होत्या। यावरून त्यांनी थेट नाराजी जी आहे ती व्यक्त केली होती। शहरामध्ये चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव झाला, त्या ठिकाणी भाजपाचेच चंद्रकांत पाटील विजयी झाले। तर इकडे खेड आळंदीमध्ये बाबाजी काळे जायंट किलर ठरले, त्यांनी दिलीप मोहितेंचा पराभव केला। यावेळी विशाल धनावडेंनी फेसबुकवरून जे आहे ती त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून या 2 जागा सुटल्यानंतर त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती। मात्र उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्यासाठी शिरसावन्य आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं। मात्र अगदी मागच्या आठवड्यामध्येच विशाल धनावडे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो, मग ज्या फोटोमध्ये बाळा ओसवाल आहेत, विशाल धनावडे आहेत, पल्लवी जावळे आहेत आणि त्यांचे पती चंद्रशेखर जावळे आहेत, या फोटोला त्यांनी मग त्यांची एक त्यांच्या मनातली जी भावना आहे, कार्यकर्त्याच्या मनातली जी भावना आहे ती विशाल धनावडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून मांडली होती की काही निर्णय हे मनाविरुद्ध घ्यावे लागतात, मात्र मी माझा निर्णय घेतलेला आहे। असं म्हणत पुणे शहरात शिवसेनेला कोणी वाली आहे का असा सवाल देखील विशाल धनावडेंनी उपस्थित केला होता। आणि आज ते विशाल धनावडे जे आहेत ते देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। यानंतर जर आपण पाहिलं तर पल्लवी जावळे ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये होत्या, महिला संघटिका अशी पल्लवी जावळे यांची कडे संघटनेतली जबाबदारी होती। पुणे महानगरपालिकेतल्या नगरसेविका म्हणून पल्लवी जावळे यांनी काम केलेलं आहे 17 ते 22 या कार्यकाळामध्ये। एक तरुण महिला नगरसेवक अशी पल्लवी जावळे यांची ओळख होती आणि पल्लवी जावळे देखील आक्रमक नेतृत्व होतं पुणे शहरातलं। मंगळवार पेठ प्रभागातून ज्या विजयी झाल्या होत्या नगरसेवक म्हणून आणि त्या देखील आज भाजपामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यानंतर जर आपण पाहिलं तर संगीता ठोसर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या महत्त्वाचा चेहरा आहेत। संगीता ठोसर या सिनियर नगरसेवक आहेत, पुणे महानगरपालिकेमध्ये काम केलेल्या। महिला संघटनाचा त्यांना मोठा अनुभव आहे, संघटनात्मक कामाचा देखील संगीता ठोसर यांना मोठा अनुभव आहे। मात्र संगीता ठोसर या देखील आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल सोडून कमळ हाती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि प्राची आशिष आल्हाट या देखील आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत कमळ हाती घेताना पाहायला मिळत आहेत। प्राची आल्हाट या पुणे महानगरपालिकेतल्या सर्वात तरुण नगरसेविका होत्या 17 ते 22 या कार्यकाळातल्या आणि एक तरुण चेहरा, एक तितकाच अभ्यासू आणि आक्रमक चेहरा अशी प्राची आल्हाट यांची ओळख होती। आज प्राची आल्हाट देखील मशाल जी आहे ती सोडून कमळ हाती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच हे जे 5 नगरसेवक आहेत ते पुणे शहरातले महत्त्वाचा चेहरा म्हणून, पुणे शहराच्या शिवसेनेचा महत्त्वाचा चेहरा म्हणून या 5ही नगरसेवकांकडे पाहिलं जात होतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करतायत असं बोललं जात आहे। मात्र आजच आपण ज्यावेळी बाळा ओसवालांची मुलाखत टॉप न्यूज मराठीवर केली त्यावेळी बाळा ओसवालांनी स्पष्टपणे सांगितलं की भाजपकडनं आम्हाला कुठलं आश्वासन मिळालेलं नाही, आम्ही हिंदुत्वाच्या मार्गावर होतो, हिंदुत्वाच्या मार्गावरच राहू आणि त्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश करताना पाहायला मिळणार आहोत। आता जर आपण पाहिलं तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी वाहतूक व हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या प्रदेश मुख्यालयामध्ये या 5 नगरसेवकांचा पक्षप्रवेश जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काही दिवसांवर आल्या असताना कदाचित एप्रिल मध्ये जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जातोय। 22 जानेवारीला या संदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशा वेळी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा झटका म्हणावा लागेल। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, चौथा मजला,
स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अब एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.